नमस्कार. वेलकम टू वुमन हेल्थ मराठी. तुमचं स्वतःचं योग आणि स्त्री आरोग्याचं व्यासपीठ. इथे तुम्हाला मिळेल घरच्या घरी करता येणारी योगासन, नैसर्गिक उपचार आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित योग्य मार्गदर्शन. तेही तुमच्या भाषेत मराठीत. मी या चॅनलची सुरुवात केली कारण प्रत्येक महिलेला तिच्या आरोग्याची योग्य माहिती मिळावी आणि योगाच्या माध्यमातून तिने स्वतःचं जीवन आरोग्यदायी बनवावं म्हणून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या आरोग्याचा प्रवास आजपासूनच सुरू करा. वुमन हेल्थ मराठी, आपल्या सौंदर्याचं आणि आरोग्याचं मराठमोळं मार्गदर्शन. अर्ध मत्स्येंद्र आसन. या आसनाने आपल्या पाठीच्या कणाला पीळ बसतो, तसेच पचनशक्ती सुधारते. 1 ला डावा पायाची गुडघ्यात घडी घालायची आहे आणि डावा पायाची टाच हा तळवा हा उजव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन ठेवायचा आहे. अशा पद्धतीने 1, 2 ला उजव्या पायाची मांडी घातल्याप्रमाणे घडी करायची आहे. उजव्या पायाची टाच ही आपल्या बैठकीखाली घ्यायची नाही, मात्र बैठकीच्या बाहेर ठेवायची आहे. 3 ला आपला उजवा हात उचलून डाव्या गुडघ्याला रेटा देत आपल्या डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. अंगठा नाही पकडला गेला तरी चालेल, पण त्या दिशेने हात करायचा आहे. त्याच वेळेस आपल्या डाव्या हाताची घडी करून आपल्या पाठीला पीळ द्यायचा आहे, पाठीमागून लपेटून घ्यायचा आहे आणि 4 ला आपली मान डावीकडून पाठीमागे वळवायची आहे. ही आसनाची आदर्श स्थिती आहे. या आसनामध्ये आल्यावर काही वेळ स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश आसन सोडणार आहोत. 1, मान सरळ. 2 ला दोन्ही हात जागेवर ठेवायचे आहे. प्रथम डावा हात, नंतर उजवा हात. 3 ला जो मांडी घातलेला पाय होता तो सरळ करायचा आहे, म्हणजेच उजवा पाय. आणि 4 ला डावा पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे. आता हेच आसन आपण उजव्या पायाने करणार आहोत. 1, उजव्या पायाची गुडघ्यात घडी घालायची आहे आणि तो डाव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन ठेवायचा आहे. 2 ला डाव्या गुडघ्याची मांडी घातल्याप्रमाणे घडी करायची आहे, मात्र बैठक त्याच्यावर ठेवायची नाहीये. डाव्या पायाची टाच ही बाहेर असेल. आता डावा हाताने उजव्या गुडघ्याला रेटा देत उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे. नाही पकडला जात असेल तरी चालेल, घोट्याला पकडलं तरी चालेल, किंवा त्या दिशेने हात नसेल जात तरी चालेल, पण अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे. आणि त्याच वेळेस आपले उजवा हात कमरेला लपेटून घ्यायचा आहे, उजव्या हाताचा तळवा बाहेरच्या बाजूने. आणि 4 ला आपली मान उजवीकडून पाठीमागे वळवायची आहे, नजर पाठीमागे. आसन स्थिती पूर्ण झाली आहे. ही आसनाची आदर्श स्थिती आहे. सावकाश आसन सोडणार आहोत. 1, मान सरळ. 2, दोन्ही हात जागेवर. प्रथम उजवा, नंतर डावा. 3 ला मांडी घातलेला पाय सरळ करायचा आहे. 3, डावा पाय सरळ करा. 4 ला उजवा पाय सरळ. बघणार आहोत बैठक स्थितीतून पुढचे आसन पद्मासन. 1 ला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे.